नमस्कार. आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील स्वर्गीय नारायणराव वानखेडे यांची पुण्यतिथी साजरी. बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. स्वर्गीय नारायणराव पाटील यांच्या प्रतिमेला हार टाकून अभिवादन करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतळा, राधेश्याम भट्टळ, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, उपसभापती श्रीपाल आडे, नारायणराव पाटील यांची नातू सौरव वानखेडे, भीमराव चंद्रवंशी, विश्वासराव कांबळे, परमानंद पाटील कदम, विजयराव कदम, दिलीप मुनेश्वर, अंकुश वानखेडे, दिलीप काळे, गजानन पाटील सुरोशे, प्रवीण सूर्यवंशी, रमेशराव चव्हाण, बळवंतराव नाईक, शिवाजी वानखेडे, प्रज्ञानंद खडसे, उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदीप जाधव, सहाय्यक सचिव सुधीर शिंदे, निरीक्षक सुनील टिळेवाड, लक्ष्मीकांत पाहूकर, प्रवीणचंद राठोड, अभिनय भोंसले व खरेदी विक्री संघाचे शंकर शिंदे, नारायण पिलवण अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम, उमरखेड. उमरखेड तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय श्री नारायणराव पाटील वानखेडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने अभिवादनाचा कार्यक्रम घेतला. केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही तर या तालुक्यातील ज्या सर्व सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांमध्ये आज स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वत्र आज साजरा झाला आहे. खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात नारायणराव पाटील वानखेडे यांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळं आजच्या त्यांच्या या पुण्यतिथीच्या दिनी त्यांची आठवण म्हणून सर्व सामाजिक संघटनांनी सर्व सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीनं पुण्यतिथी साजरा करण्याचा जे कार्यक्रम या ठिकाणी योजला आहे त्याबद्दल सर्व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो.